अर्थराज्य न्यूज मराठीमध्ये प्रभाग क्रमांक 5 येथील टिंबर एरिया व मंडले पेट्रोल पंप या ठिकाणी सुरू असलेल्या ड्रेनेज कामाच्या संदर्भात अर्थराज्याने आत्ता सर्वे केला असता त्यामध्ये आढळलेल्या गोष्टी आणि प्रलंबित असणारा हा प्रश्न याबाबत आपण मत जाणून घेऊया। ज्येष्ठ पत्रकार आणि या प्रभागातील नागरिक सूर्यकांत कुकडे यांचे मत। कुकडे साहेब, आपण प्रभाग क्रमांक 5मध्ये हा जो आत्ता दौरा केला त्या दौऱ्यामध्ये गेली 7 वर्ष रखडलेला हा ड्रेनेजचा प्रश्न याबाबतीत एक ज्येष्ठ पत्रकाराच्या नजरेतून आपण काय पाहिलं आणि काय संदेश तुम्हाला याच्यातून द्यायचा आहे? नमस्कार, मी सूर्यकांत कुकडे, प्रभाग क्रमांक 5मधील रहिवासी आणि या प्रभागातील एक मतदार, त्याचबरोबर एक पत्रकार म्हणून मी गेली 30 ते 35 वर्ष काम पाहतोय। प्रभाग क्रमांक 5मध्ये गेली अनेक वर्ष हा प्रभाग, या प्रभागातून काँग्रेसचे नगरसेवक कित्येक वर्ष निवडून येतात आणि या प्रभागातील अनेक समस्या आहेत। या अनेक समस्यामधील सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर मिरज शहरातील सर्व सांडपाणी आणि या सांडपाणी निचरा होण्यासाठी जी काही ड्रेनेज यंत्रणा जी आहे, ड्रेनेज योजना, या ड्रेनेज योजनेचं काम या प्रभागात टिंबर एरिया म्हणजेच वखारबाग मंडले पेट्रोल पंपाजवळ गेल्या 8 ते 10 वर्षापासून काम सुरू आहे। या काम सुरू असताना या ड्रेनेज योजनेवर आतापर्यंत जवळपास कोट्यावधी रुपये खर्च झालेले आहेत। हे काम पूर्ण का होत नाही यावर या प्रभागातून निवडून गेलेले काँग्रेसचे नगरसेवक हाकेच्या अंतरावर राहतात। खरं या ड्रेनेजचा योजना पूर्ण होण्यासाठी जो काही प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागतो तो पाठपुरावा केला जात नाही, त्यामुळं हा प्रश्न रखडलेला आहे। या ड्रेनेज योजनेच्या रखडलेल्या कामामुळं भले वखारबाग असो, जुगाई कॉलनी असो, टिंबर एरिया असो, एकता कॉलनी असो, वेताळबा नगर असो, या भागातील अनेक रहिवाशांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे। या भागातील व्यवसाय, उद्योजकांचा सगळा व्यापार सगळा खुंटला आहे। लोकांना उद्योग व्यवसाय बंद करून अन्यत्र स्थलांतर होण्याची वेळ आलेली आहे। या ठिकाणी नागरिकांना आणि रहिवाशांना घरातून बाहेर पडणे अत्यंत हलाखीचे बनलेले आहे। एखाद्या वेळेस या परिसरातील घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं दुःखद निधन झालं तर अंत्यसंस्कारासाठी मृतदेह बाहेर काढणे म्हणजे एक कसोटीच आहे। त्यामुळं या ठिकाणी पावसाळ्यात बघितलं तर अत्यंत म्हणजे गुडघाभर चिखलातून लोकांना बाहेर पडावं लागतं। वाहनं काढता येत नाहीत, बाहेर मुलांना शाळेला जाता येत नाहीत। म्हणजे या ठिकाणी अनेक वेळेला मोठमोठे खड्डे खणल्यामुळं अनेक अपघात वगैरे घडत आहेत। या गोष्टीकडं या स्थानिक नगरसेवकांचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आणि या तेच चेहरे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला रस्ते, लाईट, पाणी, ड्रेनेज या मुद्द्यावरच निवडणुका लढवतात आणि राजकारण करतात। परंतु हे प्रश्न केव्हा सुटणार असा प्रश्न या प्रभागातील नागरिकांना भेडसावत आहे। तेव्हा नागरिकांनी देखील या पुढील काळामध्ये निवडणुका आल्या म्हणून पैशाला किंवा मताला बाबा की यांच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता एक प्रभागातल्या प्रश्नांचा अभ्यास असलेला आणि बाबा की महापालिकेच्या सभागृहात प्रश्न सोडविण्यासाठी आवाज उठविणारा आणि हे प्रश्न सोडविणारा एखादा सुशिक्षित उमेदवार बाबा की महापालिकेच्या सभागृहात पाठविणे आवश्यक आहे। ते चेहरे लोकांना आता कंटाळा आलेला आहे त्या चेहऱ्यांचा। त्यामुळं नागरिकांनी या पुढील काळामध्ये बाबा की आपल्या प्रतिनिधी किंवा नगरसेवक निवडून देत असताना काळजीपूर्वक मतदान केलं पाहिजे आणि प्रभागामध्ये बदल घडविला पाहिजे। प्रभागात बदल घडला तरच या प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल, अन्यथा मागच्या ज्या समस्या आहेत तेच समस्या पुन्हा बाबा की आपल्यासमोर आवासून उभ्या राहणार आहेत। या प्रभागामध्ये बाबा की आणखी बरेच प्रश्न आहेत। या प्रश्नाच्या आपण आणख्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण घेतच आहोत।
तेव्हा या प्रभागातील नागरिकांनी येणाऱ्या 15 तारखेला एका चांगल्या उमेदवाराला आपलं बहुमोल मत देऊन त्यांना या महापालिकेच्या सभागृहात पाठवावं, या निमित्ताने मी हे आवाहन आपणाला करीत आहे. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.